सध्या अतिशय नाट्यमय ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदांच्या जागांसाठी आधीच पक्षांमध्ये चुरूस असताना पक्षांतर्गत सुद्धा कोणाला तिकीट मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यातच पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे जे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। विक्रम काकडे यांचा जिजाई बंगल्यावर राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला। विक्रम काकडे थोड्याच वेळात उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत। विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी नाट्य मात्र पाहायला मिळालं। माजी आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केली आहे नाराजी। सुनेत्रा पवार आणि विलास लांडे यांच्याकडून टिंगरेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विक्रम काकडे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जिजाई बंगल्यावर दाखल झाले। विक्रम काकडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचे पिताजी संजय काकडे ही सुनेत्रा पवार यांच्या भेटीला येत आहेत। नाराज सुनील टिंगरे बैठकीतून निघून गेलेले आहेत आणि अशा प्रकारे भाजपच्या माजी खासदारांचे आणि स्वतः बांधकाम व्यावसायिक असलेल्या संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे हे आता आमदार पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले। बालाजी पोतर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। बालाजी, काय राजकारण सुरू आहे, काय वातावरण आहे जिजाई बंगल्याबाहेर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जी विधान परिषदेची जागा मिळाली त्या जागेवर सुरुवातीपासून विक्रम काकडे जे भाजपाचे माजी राज्यसभा सदस्य असलेले संजय काकडे यांचे पुत्र आणि पार्थ पवार यांचे मित्र होते त्यांचं नाव आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, माजी आमदार सुनील टिंगरे असतील, विलास लांडे असतील, योगेश भस असतील, या सगळ्यांचं नावं जे आहे ते चर्चेत होते। त्यामुळे ऐनवेळी जी आहे ती विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि ती नाराजी जी आहे ती स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पाहायला मिळते आहे। माजी आमदार सुनील टिंगरे हे या सगळ्या बैठकीतून निघून गेलेले होते। मात्र त्यानंतर त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यानंतर सुद्धा चर्चा करून सुद्धा ते परत पक्ष कार्यालयाकडे निघून गेलेले आहेत। मात्र जे काही या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची मागणी होती की आमच्यापैकी एक जो अजित पवार यांच्यासोबत काम केलेला कार्यकर्ता आहे, वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय, त्याला उमेदवारी देण्यात यावी। मात्र अखेर आज सकाळी 11 वाजता विक्रम काकडे आणि संजय काकडे यांचा पक्षप्रवेश होणार होता। मात्र या सगळ्या नाराजीमुळे जे आहे तो हा पक्षप्रवेश लांबला आणि 1 वाजता जे आहे त्या हा पक्षप्रवेश करण्यात आला। त्यापूर्वी ज्या बैठका झाल्या ज्यामध्ये दिलीप वळसे पाटील, आमदार शंकर मांडेकर, आमदार चेतन तुपे या सगळ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या बंगल्यावर येत ही सगळी बैठका घेतलेल्या आहेत आणि यातून नाराजी नाट्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। ज्या पद्धतीने सुनील टिंगरे नाराज आहेत त्याच पद्धतीने विलास लांडे असतील, त्याचबरोबर योगेश बहल असतील, हे सगळे नेते जे आहेत ते अजित पवारांसोबत वर्षानुवर्ष काम केलेले नेते आहेत। मात्र काल ज्यांचा पक्षात सदस्य सुद्धा नाहीत अशा व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आणि त्यांचा पक्षप्रवेश करून आता ते उमेदवारी अर्ज 1 वाजता भरणार आहेत। मात्र या सगळ्यामुळे जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक तिकीट देताना पुणे विधान परिषदेमध्ये मोठ्या नाराजीला सामोरं जावं लागलंय आणि पक्षापुढे म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यापुढे हे आव्हान असणार आहे की या सगळ्या नाराज नेत्यांना एकत्र आणि पक्ष वाढवण्यासाठी पुन्हा काम करावं लागणार आहे। मात्र एका उमेदवारावरून प्रचंड अशी नाराजी आहे ती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रसन्न सर, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। वेळोवेळी अधिक अपडेट्स आपण घेत राहू।